संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। मोदीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी श्रीराम मारुती मंदिरात शिंदखेडा भाजपाकडून महाआरती। देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे मोदी एकमेव द्वितीय पंतप्रधान। देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सलग सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा गौरव प्राप्त केला आहे। ही देशवासियांसाठी अत्यंत गौरवनीय बाब आहे। हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रेरणेने भाजपा धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाने, माजी गटनेते अनिल वानखेडे व गटनेत्या श्रीमती वंदना परमार यांच्या मार्गदर्शनाने आणि शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांच्या आयोजनातून उपनगराध्यक्ष उदय देसले व मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या शिंदखेडा शहरातील माळीवाड्यातील श्रीराम मारुती मंदिरात 10 जून बुधवारी संध्याकाळी 7 वाजता पूजाविधी व महाआरतीचे यशस्वी आयोजन भाजपा शिंदखेडा शहर मंडळाच्या वतीने केले। प्रसंगी संजय कुमार महाजन यांनी मनोगतात सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्ष आणि 15 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण करत देशात सर्वाधिक काळ लोकनियुक्त निवडून आलेले पंतप्रधान भूषवण्याचा ऐतिहासिक महाविक्रम आपल्या नावावर केला आहे। त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सलग कार्यकाळाचा विक्रम मोडीत काढत अनेक विक्रम मोडीत काढले। जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करून देशाचे उज्ज्वल नेतृत्व केले आहे। भारताला विश्वगुरू म्हणून तयार करणारे पहिले पंतप्रधान गेल्या 12 वर्षात डिजिटल इंडिया, जनधन योजना, आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत। संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता असे एक ना अनेक विकास कामे मोदींच्या नेतृत्वात देशाने यशस्वी झाल्याचे बघितले आहे। प्रसंगी ग्रामोपाध्याय राहुल जोशी महाराज यांनी विधिवत मंत्र उच्चारणे मोदींच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी संकल्प सिद्धी करत गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, उपनगराध्यक्ष उदय देसले, नगरसेवक सुयोग भदाने, गुलाब सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष भीला पाटील, प्रकाश देसले, ग्रामोपाध्याय राहुल जोशी, बबलू देवरे, महेंद्र गिरासे, भूषण पवार, दीपक देशमुख यांच्या हस्ते पंचारती करून समस्त हरिपाठ करणारे बालगोपाल भजनी मंडळाचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेत कार्यक्रम उत्साहात साजरा केला। सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, मोर्चा आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, शहर कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थिती दिली। मुख्य संपादक यादवराव सावंत। आज 10 जून 2026 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा गौरव प्राप्त केला आहे। ही देशवासियांसाठी अत्यंत गौरवनीय बाब आहे। हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदीजी यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल तसेच आमचे माजी गटनेते अनिलजी वानखेडे, गटनेत्या वंदना परमार आणि धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने, उपनगराध्यक्ष उदय देसले यांच्या व आयोजनातून आणि संजय कुमार महाजन यांच्या नेतृत्वातून आजचा हा कार्यक्रम शहरातील माळीवाडा परिसरातील श्रीराम मारुती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला होता। त्या संदर्भात श्रीराम मारुती मंदिरात संध्याकाळी 7 वाजता पूजाविधी व महाआरतीचे यशस्वी आयोजन करून हनुमान चालीसा पार पाडण्यात आली होती। यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्ष आणि 15 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशाला सर्वाधिक काळ लोकनियुक्त निवडून आलेले पंतप्रधान भूषवण्याचा एक ऐतिहासिक महाविक्रम आपल्या नावावर केला आहे। त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सलग कार्यकाळाचा विक्रम मोडीत काढला असून तसेच सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन चामलिंग 8,930 दिवस यांचा देखील विक्रम मोडीत काढला आहे। नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधानपदी असताना एकूण 9,000 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे। 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची त्यांनी शपथ घेतल्यानंतर 2014, 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सलग विजय प्राप्त केलेला होता। जागतिक स्तरावरती
जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करून देशाचे उज्ज्वल नेतृत्व केले. भारताला विश्वगुरू म्हणून तयार करणारे पहिले पंतप्रधान, जागतिक राजकारणाचा नवा केंद्रबिंदू ठरवून मुत्सद्देगिरीची ताकद दाखवणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांच्या कार्यकाळात G20 परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. क्वाड समूहातील भारताची वाढती भूमिका यामुळे जागतिक राजकारणात भारताचे स्थान बळकट झाले. भारतीय नागरिकांना विविध कल्याणकारी योजना दिल्यात. गेल्या 12 वर्षात डिजिटल इंडिया, जनधन योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता असे एक ना अनेक विकास कामे मोदींच्या नेतृत्वाने देशाला दिलेली आहेत व ते यशस्वी झाल्याचे देशाने बघितले आहे. या प्रसंगी शिंदखेडा शहराचे माजी उपनगराध्यक्ष बिला पाटील, प्रकाश देसले, ग्रामोपाध्याय राहुल जोशी, बबलू देवरे, महेंद्र गिरासे, भूषण पवार, दीपक देशमुख यांच्या सहकार्याने पंचारती व समस्त हरिपाठ करणारे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आजचा हा पंतप्रधान मोदींनी 12 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला. यासाठी या प्रसंगातून, या कार्यक्रमातून भारतीय जनता पार्टी शिंदखेडामार्फत राबवण्यात आला आहे. धन्यवाद.